पुरवणी मागण्यांसाठी हिवाळी अधिवेशन घेतलं जातं हा विरोधकांचा आरोप केवळ राजकीय आहे अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। तर भास्कर जाधवांच्या विरोधी पक्षनेते पदावरही मंत्री उदय सामंत यांनी भाष्य केलंय। तर या संदर्भात मंत्री उदय सामंतांशी बातचीत केली आहे आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी उमेश कारंजकर यांनी। आपल्यासोबत मंत्री उदय सामंत सर आहेत। सर, आज हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस, पहिल्या दिवशी विरोधकांनी एक आरोप तुमच्यावर केलेला आहे की 75,000 कोटीच्या ज्या पुरवणी मागण्या आहेत ह्याच फक्त घेण्यासाठी हा अधिवेशन भरवण्यात आलेलं आहे किंवा ह्या अधिवेशन घेण्यासाठी सरकारी पक्षाकडे कोणताही स्वारस्य नव्हतं। विरोधकांनी जी काय भूमिका मांडलेली आहे ती विरोधक म्हणून मांडलेली आहे। 75,000 कोटीच्या ज्या काही पुरवण्या मागण्या आहेत ही एक प्रोसिजर आहे, ती काय आजच नाही आहे, अनेक वर्ष हीच प्रोसिजर चालत आलेली आहे। परंतु काही लोकांना राजकीय भांडवल करायचं आहे विरोधक म्हणून, त्याच्या पलीकडे दुसरा त्यांचा काहीच उद्देश नाही। यासोबतच विरोधी पक्षनेतेपदाचा जो गेल्या काही दिवसापासून सातत्याने हा मुद्दा चर्चेला जाते, विरोधी पक्षनेतेपद देण्याचं फक्त घाबरते सत्ताधारी पक्ष म्हणून आम्हाला दिलं जात नाही आहे, अशा प्रकारचं त्यांचं मत आहे। विरोधी पक्ष नेतेपद द्यायला जर घाबरलं असतं तर विधानसभेला अशी परिस्थिती झाली असती का? विधानसभेला अशी परिस्थिती झाली म्हणून विधानसभेचं अध्यक्षपद मिळत नाही याची देखील जाण त्यांना असली पाहिजे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की दोन्ही पदं जाहीर करण्याचे अधिकार म्हणजे सभापतींना विधान परिषदेचे अधिकार आहेत आणि विधानसभेच्या अध्यक्षांना सभेचे अधिकार आहेत। त्याच्यामुळे जास्त चर्चा करण्यापेक्षा योग्य वेळी योग्य निर्णय अध्यक्ष आणि सभापती घेतील। 6 ते 7 महिन्यापूर्वी स्वतः सांगितलेलं होतं की कुठच्याही परिस्थितीमध्ये भास्कर जाधव साहेबांना जे पत्र दिलेलं आहे ते आक्रमक नेते असल्यामुळं स्वतःच्याच पक्षाबद्दल काही बोलू नये म्हणून त्यांच्या समाधानासाठी ते पत्र दिलेलं होतं। विरोधक जे राजकारण करते त्याला कोणतेही तथ्य नाही आहे, मग ते विरोधी पक्ष नेतेपद असेल, पुरवण्या मागण्या असतील, हे फक्त राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप जो आहे तो उदय सामंत यांनी इथे केलेला आहे। कॅमेरामन राजेश सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।